उद्घाटन झालेलं आहे असा या ठिकाणी आपण जोरदार टाळ्यांनी अनुमोदन द्यायचं आहे। कार्यक्रमाची प्रज्वलन या ठिकाणी होत आहे। आदरणीय मुख्य अतिथी आणि उद्घाटक माननीय न्यायमूर्ती घुगे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विश्वविख्यात कायदे पंडित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी सेवा पुरस्कार 2023 आणि 24 या ठिकाणी देण्यात येणार आहे। या साहेबांना या ठिकाणी होत आहे। आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे, अनुमोदन द्यायचं। हा स्वागत समारोह पार पडत असताना सहकार्य करतात माननीय न्यायाधीश माजी खोब्रागडे सरांचा या ठिकाणी डॉक्टर नरसिंह जाधव सर अध्यक्ष हायकोर्ट बार असोसिएशन। 11व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ डेला हाईट झाली सर। या वर्षी आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी माननीय हायकोर्टाचे 2 जजेस लागले। आजपर्यंत आम्ही एक जज असला तरी आम्ही कार्यक्रम घेत होतो, परंतु आज आमचं ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं 11 वर्ष झाले आम्ही कंटिन्यू हा प्रोग्राम घेत आहोत। तुम्हा सर्वांच्या सहकार्याने जरी मी खर्च करत असलो तरी तुम्हा लोकांचं सहकार्य सुद्धा फार जरुरी आहे। 11वा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ डे साजरा करत असताना मी 2 वर्षापासून घुगे साहेबांच्या मागे होतो, सर तुम्ही यावं प्रोग्रामला, परंतु व्यस्त शेड्यूल असल्यामुळे त्यांनी वेळ देऊ शकले नाही। परंतु यावर्षी म्हटलं आपला घुगे सरांकडे आपला हा क्लेम आहेच, तर जाताबरोबर सरांनी येस म्हटलं। आम्ही सर आपले आभारी आहोत। सरांना जेव्हा मी इन्व्हिटेशन द्यायला गेलो तर सर मला म्हणाले, मग खोब्रागडे साहेबांना तुम्ही काय बोलव? म्हटलं सर खोब्रागडे सरांना आम्ही बोलवतो, आपण सजेशन दिलेलं आहे त्याप्रमाणे सर पण एक प्रसंग सांगायला मला काही हरकत नाही। सरांना एका कार्यक्रमानिमित्त गेलो होतो भेटायला। सर मला म्हणाले, बोधोडे तुम्ही मला जय भीम का नाही करत येता बरोबर? मला अकळल्यासारखं झालं होतं। जरूर मी जुना कार्यकर्ता असलो तरी मला थोडं अकळलं। म्हटलं आपण जय भीम म्हणायचं आणि काही ऑब्जेक्शन नाही घ्यायला पाहिजे, पण ते पक्के आंबेडकरी विचाराचे असल्यामुळे त्यांनी मला असं क्वेश्चन केला आणि नंतर मला म्हणाले, अहो उदडे मी ह्या चेअरमध्ये आहो ना, ही केवळ बाबासाहेबांची मेहरबानी आहे माझ्या। आनंद झाला। आजपर्यंत जेवढेही जजेस आमच्या कार्यक्रमात आले ते उत्कृष्ट वक्ते होते, सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं। यावर्षी सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य मिळालं आणि माझे गुरु जे आहेत लॉचे गुरु सर ऐकतोय का? माझे लॉचे गुरु आहे संदनजी सर आहे। त्यांनी जर मला स्किल जर शिकवलं नसतं तर कदाचित मी हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस सुद्धा करू शकलो नसतो। लॉ होता बरोबर मी क्लास 1 ऑफिसर सिलेक्शन झालं आणि चांगले प्रॅक्टिस करतो। हे सर्व श्रेय
संदनशिव सरांना झाले. असो, आपलं सहकार्य तर आहेच. यावर्षी आपण हा बाबासाहेबांचा शताब्दी वर्ष आपण साजरा करतो. सर, 1923 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 5 जुलै 1923ला आपलं वकिली व्यवसायाचं रजिस्ट्रेशन करून आपल्या वकिली व्यवसायाला सुरुवात केली. आणि इंडियामध्ये कोणी साजरा नाही करत सर. दोघे सर, हा बाबासाहेबाचा लॉयर्स डे इंडियामध्ये कोणी साजरा नाही करत. आम्ही सुरुवात केली सर. आणि सर्व जजेसच्या सहकार्याने, कर्मचाऱ्याच्या, आमच्या कार्यकर्त्याच्या, आमच्या वकील मंडळीच्या सहकार्याने आम्ही हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स डे साजरा करत आहोत. दंड आपल्याला सहकार्य आहे. आता 100 वर्ष कंप्लीट करणं. मागच्या वर्षी सर डॉक्टर प्रदीप आगलावे सर होते. आपली सर्व जजेस लोकांची मीटिंग होती, त्यामुळे मला कोणी जजेस मिळू शकले नाही. चौधरी सर होते, अमोलजी होते आणि व्ही.डी. साळुंके होते. आमच्या तो उत्कृष्ट लॉयर झाला आणि सर्व लोकांनी तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स डे एन्जॉय केला. आपण सहकार्य करता जजेसकडे जाणं आणि जजेसची कन्सेंट घेणं इज अ व्हेरी डिफिकल्ट असते. पहिले तर कोणी कार्यक्रमाला येत नाही असं, परंतु आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता बरं एकही जजेसनी नाही. हे ह्या कार्यक्रमाचं औचित्य आहे, कार्यक्रमाची एक आपल्याला हाईट आहे असं मी मानतो. आणि हा कार्यक्रम घेत असताना मला सर्व ॲडव्होकेट मंडळीचं, बाहेरच्या लोकांचं एक जे कॉपरेशन मिळते ते उत्कृष्ट आहे. तर सर, ह्यावर्षी, मागच्या वर्षी आम्ही उत्कृष्ट जे लॉयर्स आहेत, ज्यांचं सामाजिक योगदान आहे, वकिलीमधनं सुद्धा, वकिली तर करतात परंतु त्यांचं सामाजिक योगदान आहे, असे एक मागच्या वर्षीसुद्धा आम्ही अशा वकिलांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी सेवा पुरस्काराला सुरुवात केली. या वर्षी सुद्धा एक 5 लॉयरचं आम्ही सिलेक्शन केलेलं. त्यामध्ये आमचे बारचे अध्यक्ष जे नेहमी सोशल आस्पेक्टबद्दल आमच्याशी डिस्कस करत होते, नरसिंह जाधव यांचा नंबर 1 आहे या वर्षीचा विधी सेवा पुरस्कार दिला. दुसरे आहेत ज्यांनी वकील मंडळीला नेहमी सहकार्य करत आहेत, तुम्ही आज आले नाही, व्ही.डी. साळुंके सर, त्यांना सुद्धा हा पुरस्कार यावर्षी देण्यात येत आहे. तिसरे ॲडव्होकेट आहेत, नामांकित आहेत नांदेडचे P.N. शिंदे साहेब. सरांना, संदनशिव सरांचं मला वाटतं विद्यार्थी आहेत असं मला वाटतं, कारण ते बोलताना म्हणाले माझे गुरु आहेत ते. तर त्यांना ह्या वर्षीचा डॉक्टर बाबासाहेब विधी सेवा पुरस्कार देण्यात येत आहे. आणि चौथे आहेत ज्यांनी शेतकऱ्यासाठी पोटतिडकीनं हायकोर्टामध्ये लढतात, असे अजित काळे. आणि 5वा हा जो पुरस्कार आहे, जे गरिबाची कधी फी घेतात कधी घेत नाही आणि केसेस तर जरूर चालवतात हायकोर्टामध्ये, असे जी सूर्यवंशी म्हणून आहेत, त्यांना सुद्धा या वर्षीचा विधी सेवा पुरस्कार देण्यात येत आहे. तर मी आदरणीय घुगे सर आणि खोब्रागडे साहेबांना विनंती करेल, त्यांचे नावं पुकारल्यानंतर त्यांना हा विधी सेवा पुरस्कार देण्यात यावा अशी मी विनंती करतो. वर येऊन बसावा, स्थानापन्न व्हावा. यानंतरचा दुसरा पुरस्कार आहे व्ही.डी. साळुंके सर नाही. त्यानंतर आदरणीय ॲडव्होकेट S.R. बोधडे साहेबांनी ज्यांचा शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट असं कार्य केलं आहे, असे सिनियर काउन्सिल आदरणीय ॲडव्होकेट अजितजी काळे साहेब
आयोजक आदरणीय SRG बोधडे साहेब हे सोबत आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं. धन्यवाद सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं कार्य केलं आहे असे सिनियर काउन्सिल आदरणीय ॲडव्होकेट अजितजी काळे साहेब यांना सन्मानित करावं असं मी आदरणीय घुगे साहेब आणि गोवरकडे साहेबांना विनंती करतो की आदरणीय अजितजी काळे साहेब नाहीत का. पुढचा आदरणीय PN शिंदे साहेब आहेत का. शिंदे साहेब पण नाही. आदरणीय ॲडव्होकेट GG सूर्यवंशी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मंचकावर यावं. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय रवींद्रजी घुगे साहेब आणि सोबत आदरणीय YG गोबराकडे साहेब हे मान्यवर GG सूर्यवंशी यांना सन्मानित करतील. सोबत या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष तथा आयोजक आदरणीय SRG बोधडे साहेब हे सोबत आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं. धन्यवाद सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ डे सेलिब्रेशनच्या डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर भारताच्या घटनेचे शिल्पकार, भारताचेच नव्हे तर या पूर्ण जगाचे सुपुत्र. त्यांच्या आठवणीच्या प्रित्यर्थ आपण इथे लॉयर्स डे सेलिब्रेट करतो आहे. माझी संयोजकांना विनंती राहील की हा 5 जुलैची जी तारीख आहे ही 5 जुलैची तारीख आपण मिस करू नये. कार्यक्रमाला चांगले अतिथी येऊत अथवा दुसरा कोणी अतिथी येऊत, अतिथी हे अतिथी असतात. माणसाला आपण माणूस म्हणून ज्यावेळेला जोपासतो त्यावेळेला आपल्याला त्या माणसाबाबतीतलं प्रेम, आत्मीयता आणि किंमत लक्षात येते. त्यामुळे 5 जुलै 1923 ही जी विधी व्यवसायासाठी, या देशासाठी, देशाच्या घटनेसाठी, जनतेच्या प्रोग्रेससाठी ज्यांनी वकिली व्यवसायासाठी सनद घेतली तो दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण सर्वांची सोय पाहून हा कार्यक्रम अरेंज करता हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे. पण ज्या व्यक्तीच्या आठवणीसाठी आपण हे करतो त्या व्यक्तीसाठी 5 जुलैची तारीख माझी विनंती आहे, यापुढे लॉयर्स डे सेलिब्रेशनसाठी चुकू देऊ नका. पंचांगामध्ये विश्वास ठेवतात, मुहूर्तांमध्ये विश्वास ठेवतात. वकिलासाठी, वकिली व्यवस्थेसाठी, वकिली व्यवसायासाठी, घटनेसाठी, देशासाठी, प्रत्येक माणसाच्या मानवी हक्कांसाठी 5 जुलै ही जी तारीख आहे हा जगातला सर्वात मोठा मुहूर्त आहे. आणि म्हणून 5 जुलैलाच यापुढे लॉयर्स डे सेलिब्रेट करा, तर हे सर्वांसाठी अभूतपूर्व घटना होईल. आमचे गुरु आणि आमचे रोल मॉडेल माननीय न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी एकदा त्यांच्या एका स्पीचमध्ये दिल्लीमध्ये म्हटले होते की एवढ्या या जगाच्या थोर सुपुत्रासाठी 1 तास किंवा 2 तासाचं भाषण कसं पुरं होईल. तासनतास दिवसेंदिवस बोलत राहिला तरी सुद्धा या व्यक्ती बाबतीत
बोलणं म्हणजे हीच एक मोठी गोष्ट आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत कोणी जर बोलायला उभं राहिलं तर मोठ्या समुद्रामध्ये माहितीचा आणि ज्ञानाचा एखादा थेंब टाकला असा तो प्रकार आहे. समुद्रामध्ये आपण एखादा थेंब कॉन्ट्रीब्यूट करतो आहोत. समुद्र खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि म्हणून तुम्ही जर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमधली जर त्यांची भाषणं जर बघा, ऐका किंवा वाचा, त्याच्यावरती काही सिरियल्स निघतात आता. ते जर मटेरियल तुम्हाला अवेलेबल झालं आणि तुम्ही जर ते वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की काय उत्तम व्यक्तिमत्व त्या व्यक्तीचं होतं. आणि भारताची ही घटना तयार करणं हे खरंच एका महामानवाच्याच हातून घडू शकतं. सामान्य माणसाचे हे काम नाही आहे. सामान्य माणसाची ही ताकदच नाही आहे. आणि त्याच्यासाठी या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा एक सुपुत्र जन्माला येणं हेच या देशाची पुण्याई आहे. आजच्या या लॉयर्स डेच्या सेलिब्रेशनच्या दिवशी आपण बोलायचं तर काय बोलायचं. सन्माननीय व्यासपीठ आहे. व्यासपीठाच्या व्यतिरिक्त सन्माननीय पाहुणे आहेत, पार्टिसिपंट आहेत. इथे गोळा झालेले सर्व सन्माननीय व्यक्ती यांच्या समोर लॉयर्स डे बाबतीत जर बोलायचं झालं तर बाबासाहेबांनी कोर्टाच्या आत त्यांचे जे कर्तृत्व गाजवलेलं आहे त्या बाबतीत थोडीशी चर्चा करायला हरकत नाही. कोर्टाच्या बाहेर त्यांनी जे कर्तृत्व केलेलं आहे याला पूर्ण जग साक्षीदार आहे. पण कोर्टाच्या आत त्यांनी जे कर्तृत्व केलं या बाबतीत थोडी जर माहिती कोणाला जर देता आली आणि ती जर आपल्याला मिळाली आणि ती जर आपल्याला ऐकायला मिळाली तर लॉयर्स डेच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने विचाराची देवाणघेवाण झाली असं वाटेल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या कुटुंबासाठी दैवी स्थान आहे. लोकांना आश्चर्य वाटेल कारण जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे की माझ्या घरामध्ये नॅशनल इंटिग्रेशन झालेलं आहे. वेगवेगळ्या कम्युनिटीचे, वेगवेगळ्या राज्याचे, फक्त वेगवेगळ्या देशाचे अजूनपर्यंत आमच्या घरामध्ये सभासद आलेले नाही आहेत. पण जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे की खऱ्या अर्थाने नॅशनल इंटिग्रेशन आमच्या घरामध्ये कसं झालंय आणि आमच्या घरामधले सदस्य कसे कसे कोण कोण आहेत हे बऱ्याच जणांना माहिती आहे. उस्मानिया युनिव्हर्सिटीमधून इंटर करून ज्या वेळेला माझे वडील प्राध्यापक डॉक्टर विठ्ठलराव बापूराव घुगे हे महाराष्ट्रात आले त्यावेळेला त्यांना स्वतःला डॉक्टर बाबासाहेबांचं दर्शन घेण्याचं अहोभाग्य लाभलं. आणि योगायोग असा होता की त्यांनी MA करण्यासाठी या विद्यापीठात ॲडमिशन घेतलं. त्याच्या आधी BA मिलिंद महाविद्यालयातून केलं आणि मिलिंद हॉस्टेलमध्ये ते स्वतः राहिले. त्यांचं मिलिंद हॉस्टेलमध्ये 2 वर्ष इफ आय मिस्टेक नॉट 2 वर्ष त्यांचं वास्तव्य होतं. आणि तिथे त्यांना बेळगावहून विना तिकिटाचा कंडक्टरला चुकवून बस प्रवास करून औरंगाबादमध्ये आलेला एक व्यक्ती भेटला ज्यांचं नाव आहे भरमा रामा कांबळे. हा व्यक्ती आमच्या वडिलांच्या रूमच्या बाहेर दिवसभर झोपून होता. का उठला नाही दिवसभरून येता जाता वडील पाहायचे. शेवटी त्यांना उठवलं त्यांनी आणि माहिती घेतली तर हा व्यक्ती मिलिंद महाविद्यालयामध्ये शिक्षणासाठी बेळगावहून आलेला होता. ही व्यक्ती नंतर PhD झाली, प्राध्यापक झाली आणि त्यांचा परिचय आज महाराष्ट्र राज्याला किंवा या देशाला असा आहे की त्यांचा परिचय करायचा झाला तर त्यांना प्रोफेसर डॉक्टर B.R. कांबळे, प्रोफेसर अँड हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्री, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर
असा त्यांचा परिचय. ते आमच्या वडिलांची मैत्रीची पहिली जनरेशन. प्रोफेसर डॉक्टर कांबळेंना 2 मुलं आहेत. ते आमच्या मैत्रीची सेकंड जनरेशन. कालांतराने वडील कोल्हापूरला गेले. मी हा विषय का काढतो ते सांगतो, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी कोणी बोलायला मला जर येऊन मिळालं किंवा काही मुहूर्त असेल तर मला वडिलांची आठवण होणं स्वाभाविक आहे. वडील ज्यावेळेला औरंगाबादला कुलगुरू म्हणून आले तर 14 जानेवारी 1994 हा त्यांच्या आयुष्यातला एक फार मोठा दिवस ठरला. ते मराठवाडा विद्यापीठाचे शेवटचे कुलगुरू ठरले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सर्वप्रथम कुलगुरू झाले. ज्या वेळेला नामविस्ताराचा निर्णय घोषित झाला 14 जानेवारीला, त्यावेळेला रात्रीच्या 11:30-12च्या वेळेला वडिलांना गव्हर्नर साहेबांचा निरोप आला. डॉक्टर PC अलेक्झांडर यांचा निरोप आला आणि म्हणाले की नामविस्तार झालेला असल्यामुळे तुम्ही आता विद्यापीठाचं नाव बदलण्याचं एक जी औपचारिकता आहे ती तुम्ही पूर्ण करा. त्यावेळेला इथले जे पोलीस कमिशनर होते त्यांनी त्यांना निरोप दिला की कार्यक्रम नामविस्ताराचा लवकर करा. आणि म्हणून वडिलांनी निर्णय घेतला की आपण रात्री 12 वाजता तो दिवस संपल्याबरोबर नवीन दिवस उजडेल आणि सूर्योदय जेव्हा होईल त्यावेळेला सूर्याची जे किरण त्या कमानीवर पडतील त्या कमानीवरती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाव असावं. आणि वातावरण थोडंसं तंग होतं, सगळ्यांनाच ठाऊक आहे. म्हणून रात्री 12 वाजता मी आणि माझे वडील आम्ही त्या कमानीच्या बाहेर गेलो. म्युनिसिपल कॉर्पोरेशनची एक ट्रक माउंटेड लॅडर आणली. त्या लॅडरवरून माणसं चढवली आणि ब्रासचे जे लेटर्स होते जे खिळ्यांना असे अडकवून ठेवले होते ते लेटर्स काढले आणि नवीन लेटर्स तयार करायला वेळ नव्हता म्हणून तिथे पेंट केला आणि पांढऱ्या पेंटवरती हे पूर्ण नाव पेंट केलं. ते सकाळी 4 वाजता पेंटिंग संपलं आणि सकाळी जेव्हा सूर्योदय झाला आणि सूर्याचे किरण ज्यावेळेला आपल्या विद्यापीठाच्या कमानीवर पडले त्यावेळेला हे नाव त्या सूर्यकिरणाच्या उजेडात चमकत होते. त्यानंतर माझ्या वडिलांनी पहिलं काय केलं तर मिलिंद महाविद्यालयामध्ये जाऊन जी गौतम बुद्धांची जी एक फार जुनी एक मूर्ती आहे त्या मूर्तीला हार घातला आणि सहज वडील बोलून गेले की माझ्या आयुष्यात पुनर्जन्म होऊन आयुष्यातल्या नवीन कलाटणीच्या ह्याच्यासाठी हा पहिला दिवस ठरतो. विषयावरती परत येतो आणि आपल्यासमोर चटकन जास्ती वेळ न घेता काही खटले जे भारतरत्न डॉक्टर B.R. आंबेडकर बॅरिस्टर बार ॲट लॉ यांनी जे चालवले त्याची फक्त एक पटकन नावं घेतो आणि नंतर एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळतो. 1926 साली AIR 1926 बॉम्बे 314 ला रिपोर्ट झालेलं यशवंत साठवा चौघुले वर्सेस एम्परर हे पिटिशनरकडून बॅरिस्टर डॉक्टर आंबेडकर यांनी केस चालवली. 1925 मध्ये बॉम्बे लॉ रिपोर्टरमध्ये रिपोर्ट झालं आणि ते नंतर खरं AIR 1927 बॉम्बे 647 ला रिपोर्ट झालं. एम्परर वर्सेस नाना खंडेराव घाडगे ह्यात बॅरिस्टर आंबेडकर साहेब अपियर झाले. 1928 इंडियन लॉ रिपोर्ट्स द बॉम्बे लॉ रिपोर्टर आणि बॉम्बे सिरीज अशा 3 जर्नल्समध्ये पब्लिश झालेलं जजमेंट एम्परर वर्सेस विठाबाई सुखा AIR 1928 बॉम्बे 74 वॉल्यूम 1 एम्परर वर्सेस फिलिप स्प्रॅट AIR 1928 बॉम्बे 77 त्याचाच दुसरा भाग एम्परर वर्सेस फिलिप स्प्रॅट. त्याच केसचा तिसरा भाग AIR 1928
बॉम्बे 70, एम्परर वर्सेस रेस्पॉन्डंट फिलिप्स प्रॅट, थर्ड केस. त्यानंतर 1935 बॉम्बे लॉ रिपोर्टर, जे नंतर AR 1935 बॉम्बे 409ला रिपोर्ट झालं. गुलाबराव लक्ष्मणराव चंदगुडे वर्सेस एम्परर. त्यावेळेला प्रतिवादी जसं आता स्टेट ऑफ महाराष्ट्र असतं, ज्याचे चीफ गव्हर्नमेंट लीडर औरंगाबाद खंडपीठाचे अमरजीत सिंग गिर असेल, तो मेहनत आणि कष्ट करणारे वकील, हे जसे आज स्टेट ऑफ महाराष्ट्रासाठी आहेत, त्यावेळेला ते सरकारतर्फे एम्परर असं ते ओळखलं जायचं. AR 1936 बॉम्बे 5, एम्परर वर्सेस AB अलाइव्ह अँड अदर्स. AR 1939 नागपूर 13, मुक्तावन दास अजीब दास अँड अदर्स वर्सेस एम्परर. 1940 इंडिया लॉ रिपोर्टर बॉम्बे सिरीज, एम्परर वर्सेस सेव्हर मॅन्युअल दांतेस. आणि क्रिमिनल मॅटर्स आहेत काही, ज्याच्यात बॅरिस्टर आंबेडकर अपियर झाले होते. क्रिमिनल अपील नंबर 443 ऑफ 1940, एम्परर वर्सेस चंद्रेक्त श्रेतोवान मेंबर्स. 1928 AR 1941 बॉम्बे 334, अला दत्ता वर्सेस एम्परर. इंडियन लॉ रिपोर्टर 1942 बॉम्बे सिरीज, एम्परर वर्सेस चुनीलाल भगवानजी. AR 1942 बॉम्बे 326, एम्परर वर्सेस करसनदास गोविंदास वेद. 1948 बॉम्बे AR 35 244, नारायण रामचंद्र जरग वर्सेस एम्परर. असे अनेक खटले चालवले गेले आणि मी त्याच्यातले काही जे रिपोर्ट झालेले जजमेंट्स होते त्याचे मी फोटोस्टॅट कॉपी घेतल्या. ते फोटोस्टॅट कॉपी आता डार्क व्हायला लागल्यात, कारण तो कागद पिवळा शार झालेला आहे, कारण कागदालाच 100 वर्ष झाले. त्या कागदावरती ज्यावेळेला असं वाचायला मिळतं, पांडुरंग रघुनाथ धारप, नरहरी दामोदर वैद्य सोयांसो सोयांसो अगेन्स्ट डॉक्टर भीमराव आंबेडकर. हा खटला महाडच्या गोड पाण्याचा खटला म्हणून ओळखला जातो. फार मोठा इतिहास आहे. केस अनेक वर्ष चालली. प्रत्येक स्टेजला बाबासाहेबांच्या केसमध्ये विजय झाला आणि म्हणून स्पृश्य आणि अस्पृश्य लोक गोड पाणी, महाडच्या त्या तळ्यातलं गोड पाणी पिण्यासाठी अधिकार प्राप्त आहेत, समान अधिकार प्राप्त आहेत, असा निकाल दिला गेला. यात त्याला फेमसली चवदार तळ्याचा दावा असं म्हटलं जातं. या चवदार तळ्याच्या दाव्यामध्ये माझ्याकडे असंच आपल्या आर्काइव्हजमधूनच काढलेलं आहे. न्यायालयासमोर बाबासाहेबांची जबानी स्वतः जे ते म्हणून अपियर झाले, तो एक जबानीचा कागद माझ्या हाती आला आणि त्या कागदाच्या बाबतीत जे इंट्रोडक्शन आहे त्या जबानीच्या, त्यात असं म्हटलं आहे की खटल्यातील स्पृश्यांची साक्ष 27/3/1930 पर्यंत चालल्या. 2 एप्रिल 1930ला अस्पृश्यांतर्फे साक्षी सुरू झाल्या. पहिली साक्ष साहेबांची झाली. तिचा अहवाल ज्ञान प्रकाशाच्या 13/4/1930च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. तो असा: महाड चवदार तळ्याचा दावा, डॉक्टर आंबेडकर यांची साक्ष. आमच्या प्रतिनिधीकडून हे रिपोर्टिंग झालेलं आहे. तारीख 27 मार्च 1930 रोजी चवदार तळ्याच्या दाव्यातील स्पृश्यांची साक्ष पुरावा संपून तारीख 2 एप्रिल 30 पासून अस्पृश्यांतर्फे साक्षी पुरावा सुरू झाला. प्रथम डॉक्टर आंबेडकर यांची साक्ष होणार असल्याने रत्नागिरी व कुलाबा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अनेक लोक मोठमोठ्या जमावाने जमा झाले. कोर्टात अत्यंत गर्दी झाली होती. गावातील समाज, वेगवेगळे समाज मोठ्या प्रमाणात हजर होते. कोर्टात जेथे पाण्याचा हंडा नेहमी असेल तिथे तो नव्हता. दुपारी 1 वाजता डॉक्टर आंबेडकर यांची साक्ष सुरू झाली. त्यांच्या बाजूने
दत्तात्रय मार्तंड वैद्य वकील काम चालत होते. डॉक्टर आंबेडकर आपले साक्षीत म्हणाले, माझे नाव भीमराव रामजी आंबेडकर, माझे वय 37 वर्ष, धंदा बॅरिस्टर, मी कोलंबिया युनिव्हर्सिटीचा MA आणि PhD आहे. लंडन युनिव्हर्सिटीचा MSc आणि DSc आहे. मी ग्रेझाईनचा बॅरिस्टर आहे. मुंबई युनिव्हर्सिटीच्या इंटर कॉमर्स MBAचा परीक्षेचा परीक्षक होतो. मुंबई लॉ कॉलेजचा मी प्रोफेसर होतो. प्रॉब्लेम ऑफ द रुपी, प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया अँड कास्ट्स इन इंडिया ही 3 पुस्तके मी लिहिलेली आहेत वयाच्या 37व्या वर्षी. मी बहिष्कृत भारत पत्राचा संपादक आहे. मुंबई कायदे काउन्सिलचा सभासद आहे. डिप्रेस्ड क्लासेस इन्स्टिट्यूट व डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीतर्फे मी अस्पृश्य वर्गाच्या उन्नतीचे काम करतो आहे. मी मुंबईच्या सिडेनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्रोफेसर होतो. कोर्टात जे वादी आहेत मी त्यांना पाहिलेले आहेत, मला त्यांची माहिती आहे. पुढचं मी वाचत नाही. मी हे इंट्रोडक्टरी या पोर्शन यासाठी वाचतोय की एखाद्या न्यायाधीशाच्या नशिबात, एखाद्या वकिलाच्या नशिबात अशी हायली क्वालिफाईड साक्षीदार व्यक्ती उभी राहते, ह्याला त्या न्यायाधीशाचं आणि त्या वकिलाचं नशीबच म्हणायचं की नाही. काय वाटलं असेल त्या दिवशी त्या ज्या वेळेला त्यांनी या व्यक्तीचं स्वतःचं इंट्रोडक्शन, मी कोण साक्षीदार आहे सांगताना हे जे सांगितलं ते वयाच्या 137व्या वर्षी नाही तर फक्त 37व्या वर्षी सांगितलं. केवढी अभूतपूर्व अचिव्हमेंट आहे. आणि याच्यासाठी कोणाचा देवामध्ये विश्वास असतो नसतो, पण तो जो कोण पृथ्वीचा शिल्पकार आहे त्यांनी हे विशिष्ट ब्रेन तयार करून एक व्यक्ती शोधली, ती पण अशा समाजातली व्यक्ती शोधली की ज्या समाजाला त्या काळामध्ये तोंड वर करून बघण्याचा सुद्धा अधिकार मिळण्यासाठी झगडा करावा लागत होता. अशा व्यक्तीच्या शरीरामध्ये हे ब्रेन त्यांनी या पृथ्वीच्या शिल्पकारांनी प्लांट केलं आणि ती व्यक्ती पुढे चालून भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर झाले. अशी व्यक्ती जेव्हा एखाद्या जज समोर उभे राहते, मी 22 वर्ष वकिली केली आणि ट्रायल कोर्टाची वकिली केली. हजारो साक्षीदार तपासले, हजारो साक्षीदारांना क्रॉस एक्झामिन केलं. माझ्या नशिबी असा एकही साक्षीदार आला नाही की ज्याचे क्वालिफिकेशन्स वाटल्यानंतर मला वाटलं अरे वा, मी कोणाची साक्ष घेतोय, कोणाची उलट तपासणी घेतोय. बरं झालं मी क्रिमिनल लॉ मध्ये प्रॅक्टिस नाही केली. माझ्यावरती 4 खटले चालू आहेत, मी 2 खटल्यांमध्ये शिक्षा भोगून आलोय. असे पण साक्षीदार येतात, कारण साक्षीदार हा अधिकार प्राप्त माणूस असतो साक्षी द्यायला. या गोड पाण्याच्या तळ्याच्या खटल्यामध्ये पुढे सर्वांना ज्ञात आहे, इतिहासाचा भाग आहे, रिपोर्टेड जजमेंट्स आहे की हा निकाल काय लागला. आणि त्या काळात न्यायालयाने आणि बॉम्बे हायकोर्टने निर्णय दिला की सर्वांना समानतेने हे पाणी पिण्याचा अधिकार प्राप्त होईल. या खटल्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साक्ष टर्निंग पॉइंट, क्लिंचिंग पीस ऑफ एव्हिडन्स ठरली. आज लॉयर्स डेच्या निमित्ताने 100 वर्ष आपण सर्वांनी मागे जायचा प्रयत्न केलेला आहे. माझ्यासारखा माणूस ज्याला बाबासाहेबांना पाहण्याचं भाग्य लाभलं नाही, पण मला आनंद आहे की माझ्या वडिलांना ते भाग्य लाभलं. त्यामुळे मी स्वतःला सुदैवी समजतो, भाग्यवान समजतो. आपण सर्वांनी मला इथे बोलवलं, इथे बोलण्याची संधी दिली. आता परत जाऊन जजमेंट्स करेक्ट करण्याचं काम करतो रात्री 12:30-1 पर्यंत, म्हणजे उद्याच्याला जजमेंट अपलोड करता येतील.
आणि सुट्ट्या लागल्यानंतर कुठलं काही काम पेंडिंग राहणार नाही. आपली रजा घेतो. धन्यवाद.